रंगभूमी आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अश्वघोष कलाकृती सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. एकांकिका गिराईक. पटावर गेल्यावर रंगमंचावर दिसते ती एक जुनाट खोली. उजवीकडे अडगळ, ज्यात एक दोन मोडक्या खुर्च्या, एखादे टेबल यासारखे कुचकामी फर्निचर, जुनी भांडी, फाटके कपडे, पुस्तकं, रद्दी वगैरे. दर्शनी भिंतीत एक खिडकी. इथेच कुठेतरी एक पार्टिशनही आहे, हलवता येण्याजोगी. दर्शनी भिंतीला लावून ठेवलेल्या दोन फोल्डिंग खुर्च्या. उजवीकडून जिना चढणाऱ्या पावलांचे आवाज. हा जपून सांभाळून या रावसाहेब. शिस्तीत रावसाहेब. दोन माणसं खोलीत प्रवेश करतात. पहिला संतराम खराडे, राकट. त्याच्या मागे रावसाहेब जोशी, टिपिकल कनिष्ठ मध्यमवर्गीय गृहस्थ. या रावसाहेब. असं वेलकम, व्हेरी वेलकम. अरे राम, छे 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 छे. घरात यायची ही अशी वाट. हो, ही वाट वापरून फक्त वाट लागण्याची शक्यता आहे, घर लागायची नाही. हा, मुद्दामूनच चिंचोळा ठेवलायची ना असा, पाहुण्यांचा त्रास कमी. इट इज अ जोक बर का रावसाहेब. हा, हो, पाहुणे लांबच राहिले. यजमान तरी घरात यायला हवा की नको अधूनमधून. हा असला जिना एवढून ये जा कसे करायचा तुम्ही या घरात, देवाला ठाऊक. खरं तर हा जिना पाहूनच कोणत्याही शहाण्याने घर पाहायचं धाडस केलं नसतं. पण गरजेसारखं दुखणं नाही. काय करणार, किती दिवस बेघर राहणार. बर, चपला कुठे काढू? असू दे ना पायात. तसं आपलं इथलं सगळं सामान आवरलेलं आहे, तेव्हा पायात चपला राहिल्या तरी काय बिघडत नाही. थँक्यू. आणि नाहीतरी चपला काढून ठेवण्याजोगी स्वच्छ जागाही दिसत नाहीये कुठेच. हा बाहेरचा हॉल वाटतं. एकदम परफेक्ट बोललात. प्रशस्त आहे बघा एकदम. स्वच्छ करताना ते जास्त जाणवेल. पण काय हो संताराम, जाहिरातीत हवेशीर म्हणाला होता, पण खिडकी तर एकच दिसते अवघी, तीही पूर्वेकडे उघडणारी, म्हणजे अगदी रणरणत ऊन. हा, मुद्दामूनच तशी ठेवली आहे. सकाळी उठल्या उठल्या उगवत्या सूर्यनारायणाचं मनोहरी दर्शन घडतंय. फ्रेश वाटतंय एकदम. बाहेरच्या खोलीत झोपत नाही आम्ही. आणि या घराला बेडरूम असताना इथे कशाला झोपायचं उगीच? तुम्ही झोपायचे की काय इथे रात्री? हा, म्हणजे तसा रात्री असतोच कुठे मी घरी. बाहेर अंधार पडला रे पडला की मी बाहेर पडायचो, आणि दिवस उघडायला आला की मी दार उघडून आत, आणि हा, एकदा का आत आलो की तिकडं चिप झोपून जायचो. पण मग ते सूर्यनारायणाचं मनोहारी दर्शन? ते आपलं केवळ सूर्य पूर्वेला उगवतोय या जनरल नॉलेजच्या आधारावर बोललो. अहो, रात्रभर एवढं काम करून आल्यावर सूर्याच्या दर्शनासाठी कशाला जागतोय मी रावसाहेब? रात्रीचं काम आहे तुमचं? दिवसा करण्या इतकी सफाई आली नाही ना अजून, त्यामुळे अजून रात्रीच चालू आहे. एक्सपिरियन्स वाढवत राहायचं, दुसरं काय. पण म्हणजे कसल्या प्रकारची कामं करता तुम्ही? बरीच, लहान मोठी, पण हेतू एकच. बरीच लहान मोठी? हा, उघडणे, कापणे, नेणे, आणणे, बरीच. पण म्हणजे काय रावसाहेब, आता सरळच सांगायचं तर हल्ली आमच्या व्यवसायात जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. व्यवसायाचं काय, एकीकडे 2 रुपये औषधाच्या पुड्या बांधून देणाऱ्या कंपाऊंडरलाही लोक डॉक्टर म्हणतात,
आणि दुसरीकडे पेशंटचं नुसतं तोंड बघायचे 200 रुपये खाणाऱ्या मोटरवाल्या फॉरेन रिटर्नला लोक डॉक्टरच म्हणतात. फाटते ती मधल्यांची. कारण 2 रुपये घेण्याचा कंपाऊंडरी निर्लज्जपणा त्यांच्यात नसतो आणि तोंड देखले 200 रुपये घेण्याचा हलकट धाडसही नसतं. मग राहतात लटकत मधल्यामध्ये मटणाच्या दुकानातले बोकडासारखे. बरं, पेशंटही असे भिकारचोट की त्यांना अशी टोकच प्यारी. 2 रुपये नाही तर 200. मधला बोतटपणा काही कामाचा नाही. अहो इतके निराश नका होऊ. एवढ्या सेवाभावी व्यवसायात आहात तुम्ही. माणसाला निरोगी करण्यासारखं पुण्य नाही दुसरं. नाही, मी डॉक्टर नाहीये रावसाहेब. मी आपलं एक उदाहरण दिलं तुम्हाला. सेम कंडिशन आहे ना आमच्या प्रोफेशनमध्ये पण. एकीकडे भुरटेगिरी करत हिंडणारे मवाली आणि दुसरीकडे खोट्या प्रतिष्ठितपणाचा प्रोटेक्शन मधले गब्रू सुपर स्पेशालिस्ट. या 2 जमातींनी आमच्यासारख्या मधल्या लोकांची टोटल मारून ठेवली आहे. स्कोपच नाही भरभराटीला. भुरटेगिरीत कमीपणा वाटतो तरी करावी लागते बघा अशामुळं. म्हणजे चोरबीर आहात का तुम्ही? पेपरातली जाहिरात वाचून कोणातरी सज्जन माणसाला घर भाड्यानं द्यायचे अशा अपेक्षेने आलो तुम्ही आणि साहेब असं खिडकीपाशी या, थोडी हवा खाऊ. नाही पण तुमचा व्यवसाय कोणता हे समजलंच पाहिजे मला आधी. छे छे, अहो या खिडकीला दारही नाही साधं. हा, दार नाहीये पण त्याने काय बिघडतं? त्यानं काय बिघडतं? रावसाहेब, तुम्हाला ते शोर पिक्चर मधलं गाणं माहिती आहे ना? त्याचा खिडकीशी काय संबंध? ते एक प्यार का नगमायवालं मनोज कुमार काय म्हणतो त्यात? त्या मनोज कुमारचा या खिडकीच्या दाराशी काय संबंध? अहो, मनोज कुमार म्हणतो कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. वाह, लाख बोलला मनोज कुमार, लाख बोलला. हे बघा संताराम, या खिडकीला दार. साहेब, बका बका दूध देणाऱ्या म्हशीची शिंग लांब असली म्हणून बिघडतंय का? काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्हाला दारवाली बिनउनाची खिडकी हवी आणि साईट सीइंग दिसल अशी खिडकी हवी. कसं जमायचं? रावसाहेब, कुछ पाकर कोना है, कुछ खोकर पाना है. साईट सीइंग दिसेल अशी खिडकी? मग अहो, तसं कमीच भाडं लावलंय मी रावसाहेब. अशा साईट सीइंग दिसणाऱ्या खिडकीसाठी 2,000 रुपये मोजून घेतले असते कुणी महिना. पागडीचे 25 वेगळे. अहो बघा, अख्खी शुक्रवार पेठ दिसते या खिडकीतून. शुक्रवार पेठ म्हणजे? हा, तेच. एकदम परफेक्ट ओळखलं रावसाहेब. नुसती शिळी टाकायचा अवकाश. पलटणच्या पलटण उभी राहते परकर चोळीत. कमाल आहे संताराम तुमची. मी एक विवाहित कुटुंब वत्सल माणूस आहे आणि तुम्ही चक्क विवाहित असला म्हणून काय झालं? अधूनमधून हॉटेलचं खायला गोड वाटतच की नाही? अहो, विवाहितांना तर यातली खरी मजा. आमच्यासारख्यांना काय रोजच. म्हणजे तुमचं लग्न झालं नाही? खूप वेळा. म्हणजे? अहो, माझ्या गरीबाची स्टोरी काय ऐकताय? आधी घर बघून घ्या नीट. पुन्हा कंप्लेंट नको मला, हे नाही आणि त्याचीच सोय करा म्हणून. छान. या पेठेतल्या माड्यातच उगवतो वाटतं तुमचा सूर्यनारायण परकर चोळीत. खरंच प्रफुल्लित होत असेल मन सकाळी सकाळी. शिट्ट्या वाजवीत आणि डोळे मारीत उगवणाऱ्या सूर्याची सोय असणारी किती घरं असतील शहरात? काय झालं सूर्य न उगवायला रावसाहेब? काय झालं? इकडं आभाळ नाही का पूर्व दिशा नाही इकडं? हा रावसाहेब, अहो, सूर्य शुक्रवार आणि सदाशिव असा फरक करत नाही उगवताना. जिकडं पूर्व तिकडं उगवणारच तो. मग ती वेश्याच्या माडीवर असेल नाहीतर साहेबाच्या गाडीवर. हा, होतं इकडचंही आकाश लाल बुद्ध होतं चांगलं सकाळी. उगीच डायलॉग मारू नका संताराम.
जाहिरातीत उत्तम लोकेशन, चांगली वस्ती, हवेशीर परिसर वगैरे लांब लचक वर्णन केलंय तुम्ही. मग खोटं काय त्यात? रावसाहेब मला सांगा, खोटं काय आहे त्यात? वेश्य व्यवसाय करणाऱ्यांना तुम्ही वाईट एवढ्यासाठीच म्हणता कारण त्या उघडपणे शरीर विकता म्हणून? मी म्हणतो हे बरं, स्वतःचे आत्मे तेही लपून झपून विकण्यापेक्षा उघडपणे शरीर विकणं बरं. आता तुमच्या त्या पॉश वस्त्या, आमच्या अहो मग मरायला इथे कशाला आलो असतो टाचा घाशीत. ओ तुमच्या म्हणजे तुमच्या नाही रावसाहेब, त्या पॉश वस्त्या तुमच्या असं म्हणून समोरच्याची ठासायची एक पद्धत असते वाद घालताना वापरायची. मुद्दा हा की त्या पॉश वस्त्या त्यामध्ये अशी लपून छपून आत्मे विकणारी माणसं राहतात. या रांडांसारखी खिडकीत उभी दिसायची नाही ती तुम्हाला कधी. हात हलवून शिट्ट्या आणि डोळे मारण्या इतकं खिलाडूपणा नाही दाखवणार ते कधी. लपत छपत जगतात, ऑइल बाउंडनी रंगवलेल्या 4 भिंतीच्या आत लपत छपतच बाहेर पडतात, मर्सिडीज नाही तर कॉन्टेसामधनं. आणि बारी बारी खुर्च्या गुबगुबीत गांडीने झिजवत लपवून बसतात एअर कंडिशन ऑफिसात. आत्म्यांचे दलाल भडवे साले. लावारिसमधला बच्चन काय म्हणतो असल्यासारख्यांना ऐकायचंय? एवढं ऐकलं, आता तेही ऐकवा. जीनतमानची पैशाची गुरमी बघून तो म्हणतो, अगं जीनतमान, काहे पैसे पे इतना गुरूर करे है, यही पैसा तो अपनों से दूर करे है. उगाच नाही सुपरस्टार झाला बच्चन, पण त्याला जे समजलं ते अजून नाही समजलं या भडव्यांना. नाही तर नाही, सडा म्हणाव. तुम्ही म्हणताय ते तत्वता ठीक असेल, पण मी एक कुटुंबवत्सल माणूस आहे. मला 2-3 पोरं आहेत, एक बायको आहे. 2 बायका असू द्यात, अडचण काय? नाही, हवेशीरपणा एक बाजूला ठेवू आपण. स्वच्छ हवा तशी क्वचितच मिळते हुंगायला. मृगवायू जास्त, मृगजळासारखे. नाही पण रावसाहेब, इथं हवेशीरपणा नाही असं कसं म्हणताय तुम्ही? जक्कास हवेशीर आहे हा ब्लॉक. अहो एक श्वास तर घेऊन पहा. हां घ्या, ओढात. अहो पण अहो घ्या तरी. आली हवा आत आली. अहो तशी येणारच. येणारच? वेडे का खुळे तुम्ही रावसाहेब? माझा एक पाकिटमार दोस्त आहे, संगम पुलाखालच्या झोपडपट्टीत राहतो. तुम्ही एकदा त्याच्या घरी जाऊन या. रात्रीचा सगळा श्वास बाहेर घेऊन मगच झोपायला आत येतात मंडळी. आत फक्त दुसऱ्यांनी सोडलेली हवा खेळत असते आणि तिच्यात ऑक्सिजन नसल्याने बॉडीला काही उपयोग नाही. आता इथल्या हवेतलं ऑक्सिजन बघा बरं, आहे का पोल्युशन थोडं तरी? काहीतरी आक्षेप करता राव. ते राहू द्या. पण संताराम, अहो या मागच्या खिडकीतून दिसणारी ही सर्व मंडळी, यांना रोज रोज पाहून, यांचे चाळे बघून, यांच्याकडे होणारी एजा नजरेला पडून माझ्या मुलांच्या मनावर काय परिणाम होतील? टफ टफ होतील पोरं. जग काय असतं लवकर कळेल त्यांना. अहो पण भलत्या सलत्या वाईट सवयी लागण्याची भीती नाही का? एकदम रिटायर्ड झाल्यासारखे बोलू नका रावसाहेब. अहो वाईट गोष्टी बघितल्याने त्यांचा नाद लागतो का काय कधी? तसं असतं तर सगळेच पोलीस चोर झाले नसते. रोज चोऱ्या मारा बघतात ते. अहो पण माझी पत्नी. गप म्हणायचं. काय? फार कटकट करायला लागली की ए गप म्हणायचं. छाईला तुम्ही कारकून लोक बायकांना फार डोक्यावर चढवून ठेवता. बायको म्हणेल ती पूर्व असते तुमची, मग तो खरा सूर्य किती आग पाकडतो तिकडं. अहो पण आमच्या मध्यमवर्गीयात बायका असतातच खाष्ट. हे बघा रावसाहेब, राहायला घर बघत जोडे कोण झिजवतंय? कोण म्हणजे मीच. समजा घर मिळालं तर भाडं कोण भरणार? अर्थात मीच. हो ना. च्या आईला मग बायकोच्या मनाचा प्रश्न येतोच कुठं? ती घरात बसून लाख सांगेल, फलाना हवं आणि फलाना नको. भाड्यातले 4 पैसे तरी तिने कमवलेले असतात का? असं कसं म्हणताय तुम्ही संताराम? बाहेरच्या आघाड्या जरी मी सांभाळत असलो तरी सगळ्यांना 4 घास शिजवून तीच घालते ना. हा, चांगले चांगली लागले अन्न तुमच्या.
हाडं कशी छान वर आली आहेत इकडून तिकडून. तुम्हाला पेटीत घालून हलवलं ना रावसाहेब तर डमरू वाजल्यासारखे वाजाल कडाकडा. सांगताय मला बायको शिजवून घालते म्हणून. ड्युटीच आहे तिची, उपकार नाही करत. तुम्ही चढवता बायकांना म्हणून चढतात त्या. आज की ताजा खबरमध्ये किरण कुमारची काय गत झाली आहे माहिती आहे ना? आज की ताजा खबर. जुनं पिक्चर आहे. किरण कुमार हिरोची कामं करायचा ना त्यावेळेस बायकोच्या त्रासाला कंटाळून तो म्हणतो, मुझे मेरी बीबी से बचाओ, अकड़ती है झगड़ती है हमेशा मुझसे लड़ती है. वाटायला कॉमेडी सॉन्ग वाटतं पण एकदम फिलॉसॉफी आहे. अहो बायकांना बोटभर दिलं ना तर हातभर ओढून घेतल्याशिवाय सोडत नाहीत त्या. हे बघा संताराम, मी तुमचं घर पाहायला आलोय, बायकांबद्दलची तुमची मतं ऐकायला नाही. आणि किरण कुमारची तर मुळीच नाही. आपण इतर खोल्या पाहूया का आता? इतर म्हणजे नेमकी कोणती खोली बघायची आहे तुम्हाला? नेमकी म्हणजे कोणती? सगळ्याच बघायच्या आहेत. सगळ्या एकदम कशा बघता येतील रावसाहेब? खोल्या काय अशा ओळीने उभ्या करता येतात ओळख परेड प्रमाणे? की ही बेडरूम, तिच्या खांद्यावर हात टाकून उभी आहे ना ती सिटिंग रूम, तिच्या शेजारी उभी आहे ना ती लिव्हिंग रूम, सो अँड सो फोर्थ. एक एक करून तरी दाखवाल की नाही? की पण एक मिनिट रावसाहेब, मावा लावून येतो लगेच. जादा वेळ मावा नसला की कासावीस व्हायला होतं बघा. काय उपाय असेल तर सांगा. अहो, मी काय डॉक्टर आहे काय उपाय सांगायला? आणि इच्छा असेल तर सुटेल आपोआप. सुटायचा नाही हो म्हणत. इस्टोरमध्ये भरपूर स्टॉक ठेवण्यासाठी काहीतरी उपाय. एनिवे, तुम्ही घेता? मावा म्हणजे तंबाखू असतो ना त्यात? भरपूर असतो. आपल्याला भेसळ द्यायची टाप नाही कुणाची. समाधान होईल तुमचं. किती? 2 पुड्या आणू? नाही नाही, तंबाखू खात नाही मी. तिच्या रावसाहेब, तंबाखू खात नाही तुम्ही, मग खाता काय? आवाज देशात पैशा खालोखाल तंबाखूच खातात लोक, आणि तुम्ही तंबाखू खात नाही? सोसत नाही मला, तोंडाला चट्टे पडतात लगेच. सुरुवातीला पडतातच, पण म्हणून थांबायचं? छा. अहो रावसाहेब, मजा करायची म्हटलं की चट्टे पडणारच सुरुवातीला. प्रसूती वेदना सोसत नाहीत म्हणून बाया आई व्हायचं रद्द करतात का कधी? शायला, तुमच्यासारखी कमकुवत जगातली पहिली बाई असती तर आम्ही दिसलो तरी असतो का आज इथं? ठीक आहे ठीक आहे, काही आणायचंच असलं तर बडीशेप आणा माझ्यासाठी थोडीशी. पण दगडफेकीसारखी जी शब्दफेक चालू आहे तुमची ती थांबवा कृपा करून. ठीक आहे, आलोच मी. सोप खात आहे नेबळट चालत. हं? काय म्हणाला? काय नाही, इकडे तिकडे जाऊ नका. जातो. रावसाहेब एकटेच इकडे तिकडे पाहतात, खिडकीपाशी जातात, थोडा वेळ पाहत उभे. इतक्यात खिडकीबाहेरून शीळ घातल्याचा आवाज. मग एका बाईचा, क्यों बे धर्मेंद्र, क्या देख रहा है आंखें फाड़ फाड़ के? आजा आजा माड़ी पर, पिक्चर बनाएंगे मस्त. रावसाहेब दचकून मागे होतो. फिरत फिरत अडगळीपाशी जातो. त्यातलं एक पुस्तक उचलतो, उघडतो. झुरळ खाली पडतं. दचकतो. पानं उलटतो. थांबतो. वाचतो. रेलवे के डिब्बे में अब खाली मैं और वो रह गए थे. कुछ देर पहले जो स्टेशन आया था उस पर वो बूढ़ा पैसेंजर भी उतर गया था. मेरे हाथ में मायापुरी का अंक था. वैसे तो उसने भी हाथ में अखबार पकड़ा हुआ था. फिर भी हम दोनों जानते थे कि पढ़ कोई नहीं रहा है. कहने को तो हमारी
बिल्कुल पहचान नहीं थी, लेकिन वैसे तो आदम और हव्वा की भी कहाँ पहचान थी। सच बात तो ये थी कि मैं जवान थी और एक जवान फुर्तीले आदमी के साथ अकेले में पहली बार पा रही थी खुद को। वैसे बचपन में मेरे चचेरे भाइयों के साथ छेड़छाड़ जरूर की थी, लेकिन आज अभी तो कुछ अनोखी भावना ही महसूस हो रही थी। न जाने क्यों, पर वो जब भी मेरी तरफ देखता तो मैं तुरंत ही रोमांचित हो उठती। कुछ देर ऐसी ही देखा देखी चलती रही। अचानक वो सामने से उठा और मेरे बिल्कुल पास आकर ही बैठ गया। मेरे कलेजे की धक-धक और भी बढ़ गई। कुछ क्षण बाद जब उसके हाथ को मैंने धीरे धीरे मेरी तरफ बढ़ते देखा, तभी तो मैं और ज्यादा रोमांचित हो उठी। अंत में वो पल आ ही गया जिसका मुझे बड़ी देर से इंतजार था। एकदम से उसने उसका हाथ कोण आहात तुम्ही? मी वय खंडेराव बल्लाळ. वय खंडेराव बल्लाळ? पण तुम्ही खिडकीत चढून काय करताय? पाय बी घसरला तर कपाळमोक्ष व्हायचा ना. अहो, रस्ता 30 फूट तरी खाली आहे इथून. मी खिडकीत चढलेलो नाही. मी रस्त्यावरच उभा आहे. त्या पहा माझ्या टाचा टाचा? किती चिमुकल्या दिसतायत इतक्या उंचीवरून. हो, पाय उलटे असतात ना आमचे, त्यामुळे टाचा पुढून दिसतात. पाय उलटे? पण म्हणजे तुम्ही? मी वैकुंठवासी खंडेराव बल्लाळ. उंची 31 फूट 8 इंच, अर्थात कमी जास्त करता येण्याजोगी. त्यामुळेच मी खिडकीपर्यंत वाढून बोलतोय तुमच्याशी. वीज, ढगांचा गडगडाट, स्त्रीची किंकाळी. आहे की नाही गंमत? तुम्ही इथे काय करताय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारण्यासाठी आलोय. काय करताय तुम्ही इथे? मी हे घर पाहायला आलो होतो. राहायला जागा नाही मला सध्या. या जागेची जाहिरात आली होती पेपरात, म्हणून बघायला आलो. पण हे घर झपाटलेलं याची कल्पना नव्हती. आता आली ना कल्पना? एक क्षणही थांबू नकोस. तातडीने निघून जा. वीज. पाहिलंस, हे घर मी पार झपाटून टाकलं आहे. इथल्या कानाकोपऱ्यात वास आहे माझा. घेऊन पहा. का? पण असं काय कारण घडलं तुम्ही हे घर झपाट? संगीत. पेशवे काळातील गोष्ट आहे. मी तेव्हा या घराचा मालक होतो. उदार मनाने एका गृहस्थास मी हे घर अत्यंत अल्प भाड्याने काही काळाकरता देऊ केले होते. त्याच्याशी केलेल्या कराराची मुदत संपल्यावर जेव्हा मी घर परत ताब्यात घ्यायला आलो, तेव्हा कपटाने त्याने मला या खिडकीतून लोटून दिले. अर्थात माझी हत्या केली. त्या क्षणी मी भूत व्हायचे ठरवले. त्यास तर मारलेच, पण तेव्हापासून या घरात जो कोणी राहावयास येतो त्या भाडेकरूस खिडकीतून फेकून द्यायचा माझा रिवाज आहे. अर्थात आधी वॉर्निंग देऊ. पाऊस, वीज,
ढगांचा गडगडाट. होते अशी चूक कधी कधी. शेवटी माणूस म्हटलं की चूक आलीच. पण आपण भूत आहात ना, तेव्हा हो, पेशवे काळातील भूते आम्ही, आजच्या माणसांसारखीच. शिवाय आता इतकी प्रगत टेक्नॉलॉजी कुठली असायला तेव्हा. तरी सूचना केल्यावर काहीतरी आवाज होतात हे नशीब. स्त्रीची किंकाळी. ए भडव्या खंड्या, पाहिलेत, पुरुषाची किंकाळी तरी येते अजून आज्ञा केल्यावर. माईला खंड्या तुझ्या, उपटलास का पुन्हा इथं? आज तुला देतोच खिडकीतून फेकून. बघ भूत होतोस का ते. सोडा संतराम सोडा, महागात पडेल तुम्हाला. अरे पडू दे महागात. माझ्या भाडेकरांना भीती घालतोस फुकणीच्या. म्हणजे यांची उंची 31 फूट. खुंटी एवढं सुद्धा नाही बेणं हे. नाही, पण खरंच हे घर झपाटलेलं असेल तर मी दुसरीकडे पाहतो संताराम, कारण भूत भूत आणि हा खंड्या. अहो भूत खूप सज्जन असतात. अट्टल माणूस आहे हा आरामी. शिव्या द्यायचं काम नाही संतराम. आणि मी म्हणतो, होतोच आम्हाला वरच्या भाडेकरूंचा त्रास. वरून सतत मोरी गळते रोज. पैसे घ्यायला पाहिजेत त्याचे तुझ्याकडून. वर कपडे धुतले की त्याच पाण्यात खाली तुझे धुवून होतात. बरं, त्यात साबणही असतोच. वरच्या भांड्यात तुझी भांडी आटपतात आणि वर आंघोळ सुरू झाली की खाली तुझी आंघोळीची घाई सुरू होते. गरम पाणी सुद्धा आयतं मिळतं साल्या तुला आंघोळीला. वेड्यासारखं बरळू नका संतराम. वरचं आंघोळीचं पाणी गळून खाली पोचेपर्यंत गार ढोन होऊन जातं पार. आणि गार पाणी मानवतच नाही मला. सर्दी होते लगेच. शिवाय हल्लीवर साधं कोणी चाललं तरी माती पडते डोक्यावर बदाबदा. त्यामुळे माझी बायको चिडते हो भयंकर. खंडू, पाहिलं, कुठली भारतीय उपखंडातील नारी नवऱ्याला खंडू अशी हाक मारेल? खंडू, ए खंड्या. ए गप. हे गप. मोठ्याने बायकोच्या तोंडात मारल्यासारखा आवाज झाला पाहिजे. ए गप. अजून ए गप. असं पळ आता. आणि पुन्हा इथे येऊन त्रास द्यायचा प्रयत्न केलास तर ए गप. शाईला तुझ्या. संताराम, या घराची पेपरातील जाहिरात आणि प्रत्यक्ष हे घर यांच्या बाबतीत लागू पडणारा एक सुंदर वाक्प्रचार मराठी भाषेत आहे. त्याचा खरा अर्थ आज प्रतीत झाला मला. कुठचा हो रावसाहेब? जमीन आसमानाचा फरक असणे. उगाच आकाश पाताळ एक करताय रावसाहेब. अहो जशी जाहिरात दिली होती तसंच तर घर आहे. आणि शेवटी काय रावसाहेब, घरापेक्षाही घर पण महत्वाचं. ही वास्तू कशी असू द्यात हो, पण होम स्पिरिट कसं भरून राहिलंय सगळीकडे. हां, मारणार का थोडी रावसाहेब? फॉर्मास आहे, पिऊन तर बघा. हां, नाही बाटली नको, असली तर ग्लास आहे. पण शोधावा लागेल अडगळीत. पुन्हा तो स्वच्छ करा, पुसा. कशाला पाहिजेत नसत्या कटकटी, लावायची तशीच तोंडाला. त्यात तर खरा मजा असतो रावसाहेब. उगा हिंडताय राव घर शोधत. 4 घोट घशाखाली गेले की जिथे पाय रोवलेले असतात तेच घर वाटायला लागतं आपसूक. हेच कोणी सांगितलं नाही बघा वेळेवर. खरं घर अशा दारूच्या बाटल्यात बंद असतं हे कळलंच नाही कधी आम्हाला. आपलं दार, खिडक्या, भिंती पाहून घराची किंमत करीत राहिलो. हे 4 घोटांचं बाळकडू मिळालं असतं ना वेळेवर, तर घरघर करत कशाला हिंडलो असतो टाचा घाशीत. छान आहे डायलॉग. कुठल्या पिक्चर मधलं आहे? आमच्याच लाईफचं पिक्चर, होम प्रोडक्शन. आणि संताराम, दारू राहू दे, मांस मच्छी सुद्धा रविवार हेरून खाणारे आम्ही. सिगरेट ओढायची ती सुद्धा वेळा ठरवून. एक सकाळी शौच सुलभा, दुसरी रात्रीच्या जेवणानंतर निद्रा सुलभा. बास,
या दारूच्या बाटल्या, माव्याच्या पुड्या वगैरे धाडस आम्हाला हाताबाहेरचीच वाटत आलीत. म्हणून 2 घोट मारा म्हटलं. सगळी धाडसं क्षुल्लक वाटायला लागतील. आता हॉटेलचं खावं असं आम्हाला वाटत नाही का? पण बायको 4 चौकीसारखी असून सुद्धा एकदा तरी माडी चढलोय आम्ही. 1-2 वेळा पैसे साठवलेही होते त्या दृष्टीने. गोव्याला चांगल्या स्वच्छ असतात म्हणे, पण ह्याच्यात दम नको. शेवटी साठलेल्या पैशाची बॅट आणून दिली पोराला. हे खेळ खेळणं आम्हाला शक्य नाही संतराम. आम्ही आपले चित्र पाहून आणि वर्णन वाचूनच खेळाचा आनंद मिळवणारे सोहळे लोक. बाकी ते पलीकडचं पुस्तक इंटरेस्टिंग आहे संतराम. रसरशीत आहेत वर्णन अगदी. दळिंदर रे मायला दळिंदर. बरोबर बोललात. दळिंदरच आम्ही. सतत दुसऱ्याचं इंजिन असल्याशिवाय पॅसेंजर हलतच नाही आमची. आई वाढवते, बाप शिक्षण करतो, सरकार नोकरी देतं, मालक भाड्याने घर देतो, सासरा लग्न करून देतो, बायको पोरं काढून देते. थोडक्यात कुठलीही गोष्ट कोणीतरी करून दिली तरच होते, घडवली तरच घडते, अन्यथा इल्ले. बरं, या सगळ्याचं दुःख कमीपणा वाटावा तर तेही नाही. उलट हे संथ, नाट्यशून्य, सरळसोट आयुष्यच बरं वाटतं. चालले पॅसेंजर टुकू टुकू, चालू दे. लोअर मिडल क्लास लेकाचे. या रावसाहेब, 4 घोट उतरू देत घशाखाली. सगळा दलिंदर फील जाईल कुठल्या कुठं. जगात श्रीमंत माणसं 2च रावसाहेब. एक पैसे मिळवणारा, दुसरा दारू पिणारा. हा मारा, खरं घर दिसेल 4 घोटात. नाही, नको मला. खूप बघितलं हे घर. छान आहे, उत्तम आहे अगदी. नाही, नको मला. खूप बघितलं हे घर. छान आहे, उत्तम आहे अगदी. लाखात एक. चाललं तरी माती पडते खालच्यांच्या अंगावर. पहा ना. शिवाय वर वापरलेल्या पाण्याचा एक थेंबही खालच्यांपासून लपून राहत नाही इथे. वा. आणि बेडरूम, सिटिंग रूम, लिव्हिंग रूम त्या अर्थात अजून पाहिल्या नाहीत, पण त्याही अशाच असणार, लक्झुरियस. असणार म्हणजे आहेतच. का नसाव्यात रावसाहेब? हा, का नसाव्यात? ये पार्टीशन देखा, कमाल की चीज है ये. जादू कर सकता है ये पार्टीशन. इसे दिन में ऐसा घुमाओ तो हो गई साली सिटिंग रूम. ये इधर इस बाजू में हो गया किचन. रात को क्या है, खाली वैसा घुमाओ और सो जाओ बीबी के साथ बेडरूम में. फर्स्ट क्लास. सुबह हुई फिर ऐसा घुमाया, हो गया लिविंग रूम. आणि जाहिरातीत वरच्या माळ्याचा उल्लेख केला होता तो की पार्टीशन कोई उभे का आडवा घुमाया तो हो गया उपरी माला. बिल्कुल सही. लाख बोललात रावसाहेब. आभारी आहे. वा. जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे अगदी सज्जच आहे घर सर्व सुखसोयींनी. लोकेशन म्हणाल तर उत्तमच आहे. मागे माडे आहेत, खाली भूता आहेत, आणि हवेचं काय, मागच्या खिडकीतून भरपूर हवा आत येते. तिला बाहेर पडता यावं म्हणून पुढे मागे पुढच्या भिंतीत एक खिडकी करून घेता येईलच, किंवा इमारतीच्या दणकटपणामुळे भगदाडही पडेल एखादं, आणि हवा खेळत राहण्याचा प्रश्नही सुटेल, नाही का? चायला रावसाहेब, आपली चेष्टा नाही ना करत तुम्ही? आपल्याला चेष्टा केलेली आवडत नाही अजिबात. हा, तोडून ठेवतो आपण. डेंजर आदमी आहे आपण. चेष्टा कसली. शेवटी भिंती टाकून खोल्या पाडलेल्या मोकळ्या जागा म्हणजे घर नव्हेच संतराम. घर उभं राहतं ते तिथं राहणाऱ्या माणसांतून.
तेच तर आम्ही म्हणतोय. लक्षात ठेव, एकमेकांसाठी जिथे डोळे पाणी गाळतात ते घर वरून कितीही पाणी गळलं तरी वाहून जात नाही. तिथली माणसं वरून बदाबदा पडणाऱ्या मातीखाली गाडली जरी गेली तरी त्यांच्यातले जिव्हाळ्याचे बंध घर धरून ठेवतात. ते हरवत नाही त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली. वाह, भले शाबास. एकाचा गुडघा फुटला तरी जिथे वेदना होणारे अनेक असतात, एकाचं नख उचकटलं तरी जिथे कळकळणारे अनेक असतात, ते घर चिंचोळ्या जिना आणि अंधाऱ्या पायऱ्यांना ठेचकळत नाही संतराम. वा रे जोशी. पण काय रावसाहेब, पण काय रावसाहेब, फार इमोशनल बोललात. डोळ्यातून पाणी काढलं आपल्या. 50 रुपये भाडं कमी केलं तुमचं, पण म्हणून क्लायमॅक्सला हा पण घालून राडा नका करू. पण काय बोला. पण संताराम खराडे, खरं घर जरी या सगळ्याला म्हणत असले तरी दुर्दैवाने माझं घर तसं नाहीये. माझी माणसं तितकी खंबीर नाहीयेत. वरून पाणी गळलं तर माझ्या डोळ्यातून पाणी काढेल अशी बायको आहे माझी. वरून माती पडली तर मला मातीत घालेल ती. शिवाय हे शेजारी, हा पिछवाडा नाही. माझी माणसं माहित नाहीत तुम्हाला. असो, आय एम सॉरी. आता निघतो मी. मी वाट पाहीन ना घरासाठी, आणखी वाट पाहीन. नाही, तशा माझ्या अपेक्षा काही फार नाहीतच, पण हे घर अपेक्षेच्या फारच पलीकडचं निघालं. एनिवे, येतो मी. धन्यवाद. जाऊ लागतो, पण वाटेत बसलेल्या संतरामने ऐनवेळी पसरलेल्या पायाला अडखळून पडतो. विराम. रावसाहेब अवाक. तणावपूर्ण वातावरण. हळूहळू वळून संतरामकडे पाहतो. त्याच वेळी डावा कोपरा प्रकाशमान होऊन तिथे डोक्यावरून चादर ओढून घेतलेला मनुष्याचा आकार, जो अद्याप अंधारात होता, प्रथमच रावसाहेबांच्या दृष्टीस पडतो. कोणी झोपलंय तिकडे? झोपलाय? कुठं? तिथं. ते काय, तोंडावर चादर घेऊन? कोण? हा, तो होय. तो कोणीतरी भास्कर पंडित आहे. घर बघायला आला होता तुमच्यासारखाच. भरपूर वेळ घालला माझा. सगळी कामं बाजूला ठेवून आलो होतो त्याच्यासाठी. आणि हा सगळं पाहून झाल्यावर नको म्हणाला. नको, आवडलं नाही. शे आईला, आम्हाला काय उद्योगधंदे नाहीत म्हणून जाहिरात देतो का काय आम्ही घराची? इतक्या प्रेमानं घर दाखवलं आम्ही, त्याची काहीच किंमत नाही. डोकं किडवून टाकतात हरामखोर साले. सगळं बघितलं सावकाशीने आणि शेवटी जातो म्हणाला सरळ. जातो तर जा म्हटलं बडव्या. रामपुरीच घातलात. काय, तुम्ही त्यांना मारून टाकलं? नाही, तुम्ही घर घ्यायचं नक्की करत असाल तर लगेच हलवून घेतो ना डेड बॉडी. एक इशाऱ्याची कमी आहे आपल्याला. आपली माणसं लगेच हजर होतील बॉडी हलवायला. पण या स्टॅम्प पेपरवर कराराचा मसुदा आहे. भाड्याची, डिपॉझिटची अमाऊंट, इतर गोष्टी सगळं परफेक्ट करून घेतलंय. तुम्हाला घर आवडलं असेल तर सही करून टाका. चहा येईपर्यंत होऊन जाईल सगळं डील. कागद वाचायची सुद्धा गरज नाही. नाही नाही, पण घर आवडलं असेल तरच. आपण फोर्स नाही करत अजिबात. हा, आता
आवडलेलंच आहे तर करून टाका सही. रावसाहेब कुठं कुठं फिरत बसणार अजून? अहो शोधून सापडायचं नाही असं घर. हा करा. हा? हा. नाही त्याची अजिबात काळजी करू नका. मी हलवतो की लगेच. तुम्ही सही करा. फर्स्ट क्लास. हे बेस्ट झालं. या क्षणापासून हे घर तुमचं. आत्तापासून राहायला सुरुवात केली तरी आपली ना नाही. ओके चलू मी. सामान लागलं की चक्कर मारेनच. पार्टी काढायला पाहिजे तुमच्याकडून. गुड बाय. अहो संताराम. पलीकडच्या डेड बॉडीची हालचाल होते. ती उठून उभी राहते. खुर्चीकडे येते. नमस्कार, मी भास्कर पंडित, या घराचा मालक. आत्ता संतारामचा आपल्याशी ज्या पद्धतीने व्यवहार झाला ती माझ्याच एका कथेची मध्यवर्ती कल्पना. लेखक आहे मी. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती माझ्या या घरासारखीच आहे. म्हणून हा उपद्व्याप. मी व्यवहाराला दुबळा म्हणून प्रोफेशनल हेल्प घेतली. बसा, चहा घेऊया. हे बाळ, 2 स्पेशल येरे घेऊन. मग कधी येता इथे राहायला? रावसाहेब उठतात, अजून धक्का बसलेल्या मनोवस्थेत. ए देवानंद की औलाद, साला जेब में 4 आना रखता है और हेमा मालिनी मांगता है. चल फूट बे हरामी. सामान वगैरे आजच आणताय ना? नाही काही मदत हवी असेल तर. नाही, मी इथे राहायला येणार नाही. पण रावसाहेब. स्टॅम्प पेपरवर सही केल्यामुळे जरी माझी मान अडकली असली तरी मी स्वतः इथे राहायला येणार नाही. पण मग आपण. एकच काम करा माझं. त्या संतारामला कुठं गाठायचं तेवढं सांगा. त्याला सांगतो इथं आसपास माझ्यासाठी आणखी 2-4 खोल्या बघ म्हणून. या वस्तीत येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी एकही बरं लॉजिंग दिसत नाही इथं. गिराईकांची गैरसोय होत असणार नक्कीच. एक हॉटेलच काढून टाकतो त्यांच्यासाठी इथं. स्वस्तात राहा आणि मजा करा म्हणावं. त्यांची सोय आणि आपल्यासाठी फायदा. पाहून जाऊ दे चहा येणं. संतारामच्या चाकूनं भेच्यावरची मिडल क्लास किड पार खरवडून काढली बघा. नाहीतर कोणी थोडं मागं ढकललं की जोमानं पुढं उडी मारण्याऐवजी उताणं पडायची सवय लागली आम्हाला. 2 पावलं मागं हटून उडी मारली तर 4 पावलं अधिक पुढे जाते. हे कळायला आजचा दिवस यायचा होता. वाह संताराम भाई, वाह, क्या कमाल की चीज हो तुम. बिल्कुल खरंय पंडित साहेब. कुछ खोकर कुछ पाना है, कुछ पाकर कुछ खोना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. अरे लाख बोलला मनोज कुमार, लाख बोलला.